यापूर्वी जर तुम्ही भोगीची अशी भाजी पाहिलेली नसेल तर एकदा तुम्ही नक्की भाजी करून पहा, तुम्हाला आवडेल याची खात्री. आज आपण मराठवाड्यामध्ये जशी भोगीची भाजी बनवली जाते तशी भाजी बघणार आहे. याच भाजीला लेकुरवाळीची भाजी असंही म्हणतात आणि मिसळीची भाजी असंही म्हणतात. ही भाजी खास भोगीसाठी भाजी कशी करायची ते बघूया. व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी तीळ प्रथम गरम करून घेतलेले आहेत. या भाजीसाठी लागणारं सगळं साहित्य आणि त्याचे मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल दिलेले आहेत. आजची भाजी माझ्या सासूबाई दाखवणार आहेत, त्यांच्या पद्धतीची ही भाजी बघतोय आपण. इथं कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्यांची पेस्ट मी करून घेतलेली आहे. मिरची बारीक करताना यामध्ये काहीही घातलेलं नाही. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या भाज्यांपैकी तुम्हाला जेवढ्या अवेलेबल होतील तेवढ्याच वापरल्या तरी चालेल. गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल घातलेलं आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी तडतडून दिलेली आहे. जिरे फुलले की कढीपत्ता घातला आणि कढीपत्ता घालून लगेचच भाज्या सगळ्या परतून घ्यायच्या आहेत. इथं एक गोष्ट महत्त्वाची आहे. तेलामध्ये तुम्ही भाज्या परतून घ्यायच्या आधी हिरवी मिरचीची पेस्ट इथंच घातली तरी चालेल. पण हिरवी मिरची आपण नंतर वापरणार आहे, कारण घरात थोर मंडळी असल्यामुळे बऱ्याच वेळा हिरव्या मिरचीचा ठसका येतो. तो येऊ नये म्हणून तेलात आधी मी फक्त सगळ्या भाज्या परतून घेत आहे. यामध्ये वांगी, टोमॅटो, मेथीची भाजी सगळ्याच भाज्या एकत्र केलेल्या आहेत. या भाज्या बराच वेळ मी तेलावर परतून घेतलेल्या आहेत. नंतर आपल्याला एक वाफ याला काढायची आहे. वाफ काढताना याच्यावर फक्त झाकण ठेवायचं आहे, पाणी अजिबात घालायचं नाही. चिंचेचा कोळ, गूळ आणि हिरव्या मिरचीची पेस्ट फक्त राहिलेली आहे. उरलेल्या सगळ्या भाज्या आपण कढईमध्ये घातलेल्या आहेत. भाज्या आपल्या ब्राउनिश रंगावर परतून होत आलेल्या आहेत. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. इथं 1 टेबलस्पून होईल साधारण इतकी हिरव्या मिरचीची पेस्ट घातलेली आहे आणि ती पण आपल्याला परतून घ्यायची आहे. ह्या भाजीची सगळ्यात महत्त्वाची टिप सांगू का, की जेवढ्या ह्या भाज्या तुम्ही तेलावर छान परतून घ्याल ना, तेवढी ही भाजी चवीला जास्त छान होते. इथं सगळ्या भाज्या गुलाबी रंगावर परतून झालेल्या आहेत आणि त्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर आणि थोडीशी हळद घातलेली आहे. सगळे मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. भाजीला रंग किती सुरेख आलेला आहे ते बघू शकता. त्यामध्ये थोडासा चिंचेचा कोळ, चवीनुसार गूळ आणि तीळ घातलेला आहे. या भाजीला तीळ आणि गुळाचा मान फार असतो, त्यामुळे तीळ आणि गूळ अजिबात स्किप करू नये. या भाजीसाठी दुसऱ्या बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरमच वापरावे. चवीनुसार मीठ घालून भाजी व्यवस्थित परतून घ्यावी. यापूर्वी जर तुम्ही अशी भाजी कधी केलेली नसेल ना, तर एकदा नक्की करून पहा, तुम्हाला आवडेल याची खात्री. इथं पाणी घालून घेतलेलं आहे आणि याला एक चांगली उकळी काढायची आहे. उकळी काढताना याच्यावर झाकण ठेवायचं नाही. 2 टेबलस्पून गच्च भरून आपण इथं बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी घालून त्याची व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने भोगीची भाजी केली जाते ना, त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. त्याची लिंक पण तुमच्यासोबत मी शेअर करते. भाजीला इथं चांगली उकळी आलेली आहे आणि या उकळीतच उरलेली भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. एक टीप इथं महत्त्वाची. यामध्ये भाजीवर शिजताना किंवा उकळी आल्यानंतर आता अजिबात झाकण ठेवायचे नाही. नाहीतर भाजीतलं जे पूर्ण तेल आहे ना, ते वरच्या झाकणाच्या तळाला लागून जाते. इथं भाजी व्यवस्थित शिजून तयार झालेली आहे. आता डाव्या हाताने आपल्याला वैरायचं आहे आणि उजव्या हाताने बेसनची जी पेस्ट केलेली आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बेसनची पेस्ट घातल्यानंतर एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून बेसनच्या यामध्ये गाठी होणार नाहीत. इथं बेसन व्यवस्थित शिजले की आपली भाजी तयार आहे. भाजी थोडी थंड झाल्यानंतर बेसन अजून थोडे अळून येते. इथं आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. या भाजीसाठी इथं मी लसूण कांदा वापरलेला नाही. जर तुम्हाला वापरायचं असेल तर लसूण आणि कांदा फोडणीमध्ये सुरुवातीला घालून घ्यावा आणि जिथं मेथीची भाजी घातली तिथं तुम्ही कांद्याची पात घातली तरी चालेल.